नमस्कार, मी दीपक सोनटकर. आपण सर्वांचं आपकी आवाजमध्ये स्वागत आहे. सध्या अहेरी शहरामध्ये आहोत. अहेरी शहरातील आझाद चौक या ठिकाणी जनरल स्टोर्समध्ये आग लागून या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे. या संदर्भात मालक आहे त्यांनी शासनाकडे आपली नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. प्रकारे घटना घडली आहे आणि कशा प्रकारे आग लागली आहे, या आगीमध्ये किती यांचं नुकसान झालं आहे या संदर्भात आपण त्यांना विचारूया. काका, काय सांगाल आणि हे कशा प्रकारे रात्री आग लागली आणि तुमचं नुकसान किती झालं आणि तुम्ही शासनाकडे काय मदत मागाल? आम्हाला पहाटे 3:15 वाजता आमच्या दुकानात आग लागल्याची माहिती मिळाली. आम्हाला एक व्यक्ती इथून जाणारा घरी आवाज दिला. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळी इथं आलो पूर्णपणे आगीमध्ये आमचं दुकान सापडलं होतं आणि आम्ही वेळेवर प्रशासनाकडून मदतीचा हाक मारला. परंतु त्यावेळी आम्हाला 1.5 ते पावणे 2 तासापर्यंत कुठल्याच प्रशासनाकडून आम्हाला मदत मिळाली नाही. याच्यामध्ये नगरपंचायतला फोन लावलो अग्निशमनवाल्यांना बोलवण्यासाठी, तर त्यांनी एकमेकावर ढकलत होते. त्याच्यानंतर MSCB ऑफिसला फोन लावलो तर तिथला स्विच ऑफ होता मोबाईल. त्याच्यानंतर साहेबांना फोन लावला तर फोन उचलले नाही MSCB वाले. त्याच्यानंतर त्या MSCB ऑफिसला गेलो तर तिथं एक चौकीदार नाही, कोणता लाईनमॅन नाही, कुठला अधिकारी नाही, पूर्ण ताला लावून होता. तर त्यांच्याकडून आपल्याला खूप उशिरा म्हणजे मदत मिळाली. त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला रेस्क्यू ऑपरेशन साठी फोन लावलो, परंतु त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षेपेक्षा उशिराच मदत मिळाली. त्याच्यामुळे आमचं दुकानाचं पूर्ण आगीत सापडून दुकानाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे. याच्यामध्ये झेरॉक्स मशीन 4, प्रिंटर 2, त्याच्यानंतर लॅमिनेशन मशीन 2, त्याच्यानंतर 2 फ्रीज आणि फर्निचर आणि दुकानातला पूर्ण सामान कमीत कमी 35 ते 40 लाखात आमचं नुकसान झालं आहे. त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे आर्थिक संकटात सापडलो. तर मी प्रशासनाला एकच विनंती करतो की आम्हाला काही आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि जे वेळेवर आपल्याला सहाय्य करू नाही शकले अशा अधिकाऱ्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी. तलाठी आता येऊन मोका पंचनामा करून गेले. तहसीलदार साहेबांना फोन लावला होता, मग साहेबांनी तलाठीला पाठवले, मोकाचा पंचनामा करून गेले. म्हणजे तुमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ज्या वेळेला तत्काळ मदत हवी होती, पण मात्र अधिकाऱ्यांकडून कुठल्या प्रकारे तुम्हाला मदत मिळेल नाही, अशा निष्काळजीपणा केलेल्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जर प्रशासनाकडे अहेरीत हा तहसील प्लेस आहे आणि आमचं दुकान जो आहे मेन मोक्यावर आहे, तर इथून MSCB फक्त 2 मिनिटाचा अंतर आहे. नगरपंचायत सुद्धा 3 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि पोलीस डिपार्टमेंटही 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. जर या वेळेत आम्ही ज्यावेळी आलो 15 ते 20 मिनिटांमध्ये जर आम्हाला मदत मिळाली असती तर आमचा एवढा नुकसान झाला नसता. आम्ही काही ना काही त्याच्यातून वाचवू शकलो असतो. परंतु प्रशासनाकडून एक पैशाचा आपल्याला मदत न मिळाल्यामुळे आम्ही त्यांच्यावर रोष व्यक्त करत आहोत आणि प्रशासनाला हे विनंती आहे की जे आर्थिक नुकसान झालं आहे त्याच्यात मदत मिळाली पाहिजे. आणि कारण आमचा जो मेहनतीचा फळ होता तो एका दिवसात एका क्षणात पूर्ण नष्ट झालेला आहे. त्याच्यामुळे जे काही प्रशासनाकडून मदत मिळू शकते मदत मिळावी अशी मी विनंती करतो. अशा प्रकारे कमी दाबाच्या विजेमुळे शॉर्ट सर्किट होऊन पूर्ण आग लागून संपूर्ण दुकान त्या आगीच्या जाळ्यामध्ये संपूर्ण नष्ट झालेले आहे. तत्काळ यांनी जेव्हा प्रशासनाकडे मदत मागितली, कोणत्याही प्रकारे यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे यांचं जे काही होतं ते संपूर्ण नष्ट झालं, या ठिकाणी राख होऊन गेलं. अशा प्रकारे जे कोणी आपल्या कार्यामध्ये हलगर्जीपणा केले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच यांची नुकसान भरपाई करून तात्काळ यांना आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी. म्हणजे आमचा अंदाज आहे हा विजेचा कमी जास्त दाबामुळे हे झालेला आहे. कारण आमचं वैयक्तिक असं कुणावर आमचा हे नाही आहे, आरोप नाही आहे. परंतु जे काही झालं ते अहेरीमध्ये सबस्टेशन लागलेलं आहे 33 kVचा, तरी सुद्धा कमी जास्त विजेचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर लाईटचे इश्यू होता. पूर्ण MSCBचा त्यांचा म्हणजे हलगर्जीपणामुळे झालेला आहे. आम्ही त्यांच्यावरच रोष व्यक्त करतो.